नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विरोधी नगरसेवकांच्या गांधीगिरीमुळे सत्तारूढ भाजप नेते अडचणीत. 600 रुपयांच्या घंटागाडीचा मुद्दा स्थानिक पातळीवर चिघळला. वाढत्या तापमानाने अकोलेकर झाले चांगलेच हैराण. रस्त्यावर येणे टाळत अकोलेकरांनी खाल्ली कूलर एसीची हवा. क्रिकेट सटोड्यांच्या बुकीवर पोलिसांचा प्रहार. क्रिकेट सट्ट्यातील छोटे मासे गळाला, बड्या माशांचे पक्षांतर. पहाटेच्या उजेडात गोवंश कत्तलीचा काळा बाजार उद्ध्वस्त. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात धाडसी कारवाई. अर्धवट पिकवलेले आंबे बाजारपेठेत दाखल. सावधान, त्यात तुमच्या आरोग्यासाठी आहेत घातक पदार्थ. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेच्या सोमवार 13 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शहरातील प्रत्येक घरांकडून कचरा घंटागाडीसाठी 600 रुपये प्रतिवर्ष शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र विरोध सुरू झाला आहे. विरोधातील काँग्रेस, वंचित आणि उद्धव सेनेच्या नगरसेवकांनी सर्व 80 नगरसेवक नगरसेविकांना पत्र लिहून या अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. महापौरांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचे स्वतंत्र शुल्क आकारले जात नाही. मालमत्ता कर आणि इतर स्थानिक करांमधूनच स्वच्छतेचा खर्च भागविला जातो. असे असताना अकोलेकरांवर अचानक 600 रुपयांचा हा अतिरिक्त आर्थिक भार लादणे अन्यायकारक आहे. अकोला शहरातील सध्याच्या स्वच्छता व्यवस्थेवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. शहरातील अनेक भागात घंटागाडी वेळेवर येत नाही आणि कचरा उचलण्याचे कोणतेही प्रभावी नियोजन नाही. सेवा सुधारण्याऐवजी थेट जनतेकडून पैसे वसूल करणे म्हणजे कार्यक्षम व्यवस्थेचा आर्थिक बोजा जनतेवर टाकण्याचा प्रकार आहे. नगरसेवक हे जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे जनतेच्या हिताचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 13 एप्रिलच्या सभेत या प्रस्तावाला सर्वांनी विरोध करून तो नामंजूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेता डॉक्टर जिशान हुसेन यांनी केली आहे. तसेच कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे मत, आक्षेप आणि सूचना विचारात घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. अकोलेकरांवर लादला जाणारा हा 600 रुपयांचा बोजा जनविरोधी आहे. सर्व नगरसेवकांनी पक्षापलीकडे जाऊन अकोल्याच्या जनतेसाठी या प्रस्तावाचा विरोध करावा, असे आवाहन विरोधी पक्षनेता डॉक्टर जिशान हुसेन यांनी केले आहे. कल 13 अप्रैल 2026 को अकोला महानगर पालिका में एक सर्वसाधारण सभा में एक ठराव भारतीय जनता पार्टी द्वारा लाया जाने वाला है, जिसमें उन्होंने जो एक घंटा गाड़ी जो घर से घर जाके कचरे का संकलन करते हैं, तो हर घर को 600 रुपये प्रतिवर्ष ये बंधनकारक कर दी है. अकोला की जनता पहले ही साफ सफाई को लेकर बड़ी नाराज है. महानगर पालिका अपनी जो जिम्मेदारी है, जो महानगर पालिका का जो दायित्व है, वो पूरा नहीं कर पाती है और कई महानगर पालिकाओं में ये सुविधा निःशुल्क मतलब फ्री रहती है. एक और ऑफिस बनाने के लिए, उसके रिनोवेशन के लिए 1-1 करोड़ रुपए का खर्चा महानगर पालिका द्वारा किया जाता है. जब इतना पैसा महानगर पालिका के पास में है, तो फिर ऐसी क्या मजबूरी है कि अकोला में हर नागरिक को अपने घर से 600 रुपये हर साल देने पड़ेंगे. हम ये सुविधा जो है ये निःशुल्क क्यों नहीं दे सकते, ये सवाल हमारे दिमाग में खड़ा हो रहा था. इस सवाल को लेकर हम सर्वसाधारण सभा बोलना चाहते थे, लेकिन हमें इससे पहले निलंबित कर दिया गया. इसलिए एक विशेष तरीके से हम आज माननीय महापौर के घर गए, बाद में माननीय सभापति महोदय के घर गए और वो विरोधी पार्टी के होने के बावजूद भी हमने उनसे विनती की कि इस तरीके का निर्णय आप जो कल लेने वाले, आप इस निर्णय को वापस लीजिए, इस सुविधा को पूरी तरह निःशुल्क कीजिए. क्योंकि होगा ये कौन देखेगा कि वो 600 रुपये देने के बाद में घर से आके कचरा लेके जा रहे हैं या नहीं लेके जा रहे हैं. इस पे कोई वॉच नहीं रहने वाला है. हर साल पैसा कटते जाएगा और सुविधा कुछ भी नहीं मिलेगी. एक बार हम आपके चैनल के माध्यम से
फिर से अकोला की जनता से निवेदन करते हैं कि वो अपने अपने भारतीय जनता पार्टी के नगर सेवक को फोन करें, उनसे विनंती करें कि ये 600 रुपये जबरन वसूली जो है कचरे के संकलन के लिए, इसके खिलाफ वो कल महानगर पालिका में वोट दे और उस निर्णय को रद्द करने का प्रयास करें। शहरात सूर्य आग ओकत असून यामुळे अकोलेकरांना शनिवारी दिवसभर प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला। उष्णता वाढल्याने दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला। हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढण्याचा इशारा दिला आहे। 12 मार्च नंतर म्हणजेच एका महिन्यानंतर पुन्हा एकदा कमाल तापमान याच पातळीवर पोहोचल्याने उष्णतेचा प्रभाव अचानक वाढला आहे। शनिवारी सकाळपासूनच हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता। रात्री लोक उष्णतेमुळे हैराण झाले होते, तर दिवसा उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक धडपड करताना दिसले। कमाल तापमानातील ही वाढ संभाव्य उष्णतेची लाट येण्याचे संकेत मानले जात आहेत। गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता, मात्र आता पुन्हा सूर्य आग ओकत आहे। प्रखर ऊन जमिनीवर पडत असल्याने उष्णतेत भर पडली आहे। वाऱ्याचा वेग पूर्णपणे मंदावल्यामुळे कमाल आणि किमान तापमान झपाट्याने वाढत आहे। तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने नागरिक दिवसभर उष्ण वाऱ्याच्या तडाख्याने हैराण झाले होते। उन्हापासून बचावासाठी नागरिकांना पुन्हा एकदा गमछा, टोपी आणि रुमाल यांचा आधार घ्यावा लागत आहे। एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत रामदासपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत क्रिकेट सट्ट्यांचा डाव उधळून लावला आहे। IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 34,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। रामदासपेठ पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरात चर्चा आहे की पोलीस केवळ छोट्या माशांवर कारवाई करत असून मोठे सटोडे अद्यापही मोकाटच आहेत। रामदासपेठ पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली। देशमुख फैल भागातील FCI गोदामाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेत काही लोक मोबाईलवर सट्टा खेळत आहेत। व्यवसायाने MR अर्थात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या शुभम कैलास थोरात यांच्यासह शिवमोहन उर्फ भोला हरिराम मोहन यादव दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या दोघांकडून 2 मोबाईल फोन आणि रोख 1,200 रुपये असा एकूण 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हा सट्टा कोणाकडे लावला होता याची धक्कादायक माहिती दिली आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत सलग कारवाया होत असल्या तरी अकोला शहरातील क्रिकेट सट्ट्यांचे मुख्य सूत्रधार आणि मोठे सटोडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। छोट्या बुक्कीवर आणि मजुरी करणाऱ्यांवर कारवाई करून सट्ट्यांचे हे जाळे नष्ट होणार का? पोलीस अधीक्षक अर्चित चांडक या सट्ट्यातील किंगपिंग पर्यंत कधी पोहोचणार असा सवाल आता अकोलेकर उपस्थित करत आहेत। अकोला पोलीस दलाने ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध आपली धडक मोहीम तीव्र केली आहे। आज रविवारी पहाटेच्या सुमारास ताजनापेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश केला आहे। आज सकाळच्या या कारवाईत पोलिसांनी 31 गोवंशाची सुटका केली असून 7 ते 8 अवैध गोदामांवर छापे टाकले आहेत। रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेल्या या अवैध कत्तलखान्याला कोणाचा आशीर्वाद होता असा प्रश्न यानिमित्त चर्चेला जात असून अशाच प्रकारची धाडसी कारवाई एसपींनी अकोटफाईल पोलीस स्टेशन अंतर्गत करण्याची गरज गोवंश प्रेमींनी व्यक्त केली आहे। अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार ताजनापेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे आज रविवारी 12 एप्रिल पहाटे 5 ते 6च्या दरम्यान ही धाडसी कारवाई करण्यात आली। या मोहिमेत सिटी DYSPची टीम, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, RCP पथक, DB स्क्वॉड आणि इतर DYSPच्या पथकांनी सहभाग घेतला होता। अकोला जिला में ऑपरेशन प्रहार के अंतर्गत 1 साल से अलग अलग अवैध धंधों पे कार्रवाई जारी है। इसी के तहत आज रविवार 12 तारीख को आज 5:30 से 6 बजे के बीच में ताजनापेठ के एरिया में हमारे सिटी DYSP की टीम ने PI खंडारे रामदासपेठ के साथ, RCP पथक के साथ, उनके DB स्क्वाड के साथ, इतर DYSP स्क्वाड के साथ एक बड़ी रेड करी है। कल हमको एक इन्फॉर्मेशन मिली थी कि यहाँ पे भारी मात्रा में गोवंश कत्ल के लिए आने वाले हैं, तो आज ये सक्सेसफुली रेड की गई है। इस कार्रवाई में 31 जानवर सुख स्वरूप हमको मिले हैं और 7 से 8 ऐसे गोडाउन हमने आइडेंटिफाई किए हैं जहाँ पे कत्ल इनका होने वाला था। तो इनको अभी हम ले जाकर रामदासपेठ पुलिस स्टेशन में ले जाएंगे। वहाँ पे 7 से 8 FIR दाखिल होंगी। इन सब पे कायदेशीर कार्रवाई होने वाली है। और साथ ही ये कहाँ से आए, किसको देने वाले थे, ये सब बैकवर्ड और फॉरवर्ड लिंकेजेस इसमें आइडेंटिफाई करके इसमें सब लोग आरोपी बनाए जाएंगे और उनका अरेस्ट हुआ जाएगा।
कत्तलखान्यांमध्ये असलेल्या 31 जनावरांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या सर्व जनावरांना आता गौरक्षण संस्थेत पाठवण्यात येणार आहे. ज्या गोदामांमध्ये हे अवैध कृत्य सुरू होते त्या ठिकाणच्या मालकांविरोधात रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कत्तलखाने कायमस्वरूपी सील करण्यात यावेत यासाठी पोलीस प्रशासनातर्फे महानगरपालिकेला पत्र पाठवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की हे गोवंश कोठून आणले गेले आणि ते कोणाला पुरवले जाणार होते याचा सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अकोला पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्याभरात अशा प्रकारची कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अकोला शहरात सर्वत्र कत्तलखाने उघडले गेले आहेत. महापालिका सत्तारूढ भाजप नेत्यांचे देखील या मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष का असा प्रश्न आता विचारला जात आहे. गोवंश कत्तलच्या मुद्द्यांवरून राज्यात आणि देशात भाजप नेते रान उठवत असताना अकोल्यात गप्प का असा प्रश्न उपस्थित होतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर गोवंश कत्तल या विषयावर रान उठवणारी भाजप अकोल्यात गप्प का असा प्रश्न उपस्थित होतो. शहरात ठिकठिकाणी गोवंश कत्तल होत असताना महापालिकेतील सत्तारूढ भाजप आणि भाजप नेते गोवंश कत्तलीच्या मुद्द्यांवर मात्र मूग गिळून बसतात. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर मतमागणी भाजपा शहरातील गोवंश कत्तलीचे अवैध ठिकाणी नष्ट करण्यासाठी महापालिका प्रशासनाला आदेश देतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेले हे कत्तलखाने अवैध असून त्याकडे महापालिकेच्या विविध विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित होत आहे. इतकेच नाही तर महापालिकेचे अधिकारी शासकीय जागेत सुरू असलेले अवैध कत्तलखाने बंद करण्यात अपयशी ठरले असून सत्तारूढ भाजपचे आता तरी डोळे उघडतील काय अशी विचारणा होत आहे. आज पोलीस अधीक्षकांनी थेट महापालिका प्रशासनाला अशा अवैध जागा सील करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. और ये हम इसमें महानगर पालिका को भी लेटर लिखने वाले हैं कि जहाँ पे भी ये अवैध कत्ल होने वाला था ये कायम स्वरूपी सील किया जाए महानगर पालिका की तरफ से और इसके बाद भी ऐसी कार्रवाई जारी रहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी अवैध कत्तलखाने सील करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र महापालिका प्रशासनाला या आदेशाचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. एकाच ठिकाणी वारंवार पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. जर महापालिकेने हे ठिकाण कायमस्वरूपी सील केले असते तर हा प्रकार थांबला असता. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील ताजनापेठ परिसर गोवंश कत्तलीचा मोठा अड्डा बनला आहे. उन्हाळ्यात आंबे खाण्याची मजा असते. विविध प्रकारचे आंबे सध्या बाजारात आलेले आहेत, परंतु आंबे सध्या महाग आहेत. 150 ते 180 रुपये किलो दराने आंबे विकत घ्यावे लागत आहेत. अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी आंबे लागतात, परंतु त्यापूर्वीच आंबे बाजारात आलेले असल्याने ग्राहकांची मागणी दिसते. कार्पेटने पिकवलेले आंबे उपलब्ध करून दिले जात असल्याची देखील ओरड होत आहे. सामान्यांच्या आवाक्यात असणारा बदाम आंबा सध्या 120 रुपये किलो प्रमाणे विकत घ्यावे लागत आहेत. आंब्यांची आवक बरी असली तरी मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट याचा परिणाम आंब्यावर झाला. त्यामुळे आवक प्रभावित झालेली दिसून येते. सध्या कार्पेटचा वापर करून आंबे पिकवले जात असतील तर या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न औषधी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शेवटी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. शहरातील सिंधी कॅम्प रोडवरील सरकारी गोदामाजवळ असलेल्या श्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक येथे 12 एप्रिल रोजी मोफत दंत तपासणी आणि सर्वसमावेशक होमिओपॅथी आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दंतचिकित्सक डॉक्टर माधुरी राठोड आणि अकोल्यातील महाराष्ट्र होमिओपॅथी महिला डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. केवळ तपासणीच नव्हे तर उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांवर प्रतिबंधक औषधांचे विनामूल्य वितरणही करण्यात आले. दंत आणि होमिओपॅथी अशा दोन्ही उपचार पद्धतींचा लाभ एकाच छताखाली मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक आम्रपाली उपरवट, सिद्धार्थ उपरवट, धनंजय धाबाले, गजानन सोनोने, आनंद बलोदे, रफिक सिद्दीकी, योगिताताई पावसाडे, पूजाताई पंकज गावंडे आणि अमरीन सदफ सय्यद नाझीम आदींची उपस्थिती होती. स्मिता देशमुख, मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे. अकोल्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून सेवेत कार्यरत आहे. आता मी अकोला MHFDA या असोसिएशन
असोसिएशनला जोडलेली आहे. ही आमची महिला होमिओपॅथिक डॉक्टर्सची असोसिएशन आहे. या असोसिएशनमधून आम्ही सेवा देण्याचे एक अविरत व्रत सुरू केलेले आहे. अकोला सिटीने नेहमीप्रमाणे आम्हाला सोबत साथ करून यासाठी नेहमीच मदत करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. आणि डॉक्टर स्वाती राठोड आणि डॉक्टर माधुरी राठोड यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांना मी थँक्यू म्हणते की त्यांनी आम्हाला ही सेवा करण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. तसेच प्रभाग क्रमांक 16 आणि 19च्या सर्व प्रतिनिधींची मी मनापासून आभारी आहे. असेच कॅम्प आम्ही पुढे घेत राहू, त्यामुळे आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. मी डॉक्टर कल्पना भिसे, महाराष्ट्र फिमेल डॉक्टर्स असोसिएशन याची मी प्रेसिडेंट आहे. आणि आम्ही या आरोग्याचा धुरा उचललेला आहे आणि हे प्रज्वलित राहण्याकरता आणि तो देवत राहण्याकरता आपल्या सगळ्यांचे सहकार्य मला आवश्यक आहे. ही संस्था जी आहे असोसिएशन ही मुंबई इथे स्थापन झालेली आहे आणि हिचा एक ब्रांच म्हणून हे अकोल्यात आहे. आम्ही असेच सगळीकडे विनामूल्य शिबिर घेतो आणि त्याच्यामध्ये मोफत औषधोपचार करतो. होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आम्हा सगळ्यांना तुमच्या सेवेची आवश्यकता आहे. इथल्या वॉर्ड क्रमांक 16 आणि 19मधल्या जे प्रभाग मेंबर्स होते त्यांनी आम्हाला सगळे सहकार्य केले. डॉक्टर स्वाती राठोड आणि डॉक्टर माधुरी राठोड यांच्या विद्यमानाने आम्ही इथे हा आजचा कॅम्प आयोजित केलेला आहे. उपचाराचा लाभ घ्यावा आणि घरोघरी होमिओपॅथीचा प्रचार प्रसार व्हावा. होमिओपॅथी टीम अंतर्गत हा आजचा शिबिर घेण्यात आलेला आहे. सिंडिकेट परिसरात डॉक्टर स्वाती होमिओ क्लिनिक आणि डॉक्टर माधुरी राठोड यांचं श्री मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक इथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. होमिओपॅथीच्या टीमच्या वतीने मी सर्वांना आभार व्यक्त करते. आम्ही महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशन अकोलातर्फे हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे रोग होण्यापूर्वीच त्याला थांबवणे आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हेच आहे. तर जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर माधुरी राठोड यांच्यासह महाराष्ट्र राज्य महिला होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अकोला टीमने विशेष परिश्रम घेतले. रुग्णांची तपासणी आणि मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात डॉक्टर कल्पना भिसे, डॉक्टर हेमलता लद्दळ, डॉक्टर हर्षलता कोवे, डॉक्टर अस्मिता देशमुख, डॉक्टर उषा खरसे, डॉक्टर वैशाली ढोसे, डॉक्टर गुलबक्षी मोहोकार, डॉक्टर स्वाती राठोड, डॉक्टर प्रियंका अग्रवाल, डॉक्टर कल्पना धोटे आणि डॉक्टर रुपाली खारोडे यांचा समावेश होता. या टीमला डॉक्टर रुपाली गोसावी, डॉक्टर आरती नल्लू, डॉक्टर कोमल विक आणि डॉक्टर श्वेता बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या एम्पायर स्पाइसेस अँड फूड्स लिमिटेड अर्थात रामबंधू कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या भाग्यवान ग्राहक योजनेत अकोल्यातील शुक्ला दाम्पत्याने बाजी मारली आहे. स्थानिक गीतानगर येथील उमेश शुक्ला आणि ज्योती शुक्ला यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून आलिशान कार देऊन गौरवण्यात आले. जठारपेठ येथील रत्नम सभागृहात शनिवारी हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. रामबंधूंच्या वतीने लोणचे खरेदीवर ही राष्ट्रीय स्तरीय योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये सोन्याची नाणी, आयफोन आणि कॅशबॅक यांसारखी हजारो बक्षिसे होती. मात्र प्रथम क्रमांकाचे कार हे मोठे बक्षीस अकोल्याच्या पदरात पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्यावसायिक गुलशन कृपलानी यांनी भूषवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामबंधूचे सीईओ यश राठी, पश्चिम विदर्भाचे मुख्य स्टॉकिस्ट मनोज मानसिंघका, रिजनल इन्चार्ज सुदेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. संगीतमय गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कारची चावी शुक्ला दाम्पत्याला सुपूर्द करण्यात आली. यावेळी भव्य आतिषबाजी करण्यात आली.
नमस्कार। राम बंधु आचार के अंतर्गत हमने एक स्कीम स्कैन एंड विन का एक आयोजन किया था और उसी के अंतर्गत जो ग्रैंड प्राइज़ था एक कार का था। कंपनी के ये स्कीम के अंदर हर जो कोई भी इसे स्क्रैच करेगा प्रोडक्ट खरीद कर उसको मिनिमम कैशबैक या गोल्ड वाउचर 9,999 रुपये के गोल्ड वाउचर्स या एक आईफोन और एक कार, ये सब जीतने का एक मौका था। और यहाँ पर आज अकोला में एक जो हमारे लकी विनर है उनको ये कार मिली है और आज हमने उसको हैंड ओवर किया है। मैं सभी विजेताओं का बहुत बहुत कॉन्ग्रॅच्युलेट करता हूँ। धन्यवाद। कंपनीचे सीईओ यश राठी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उच्च गुणवत्ता आणि भेसळमुक्त उत्पादने ही राम बंधूची ओळख आहे। चिवडा आणि पापड मसाल्यांची संकल्पना सर्वप्रथम राम बंधूनेच मांडली। ग्राहकांशी असलेले नाते दृढ करण्यासाठी कंपनी अशा विविध योजना आणि सामाजिक उपक्रम राबवत असते। कार्यक्रमाचे संचालन सुनील नावंदर यांनी केले तर आभार मनोज मानसिंघका यांनी मानले। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सागर जुनगडे, शिवशंकर राऊत, जितेंद्र पांडव, सचिन दळवी आणि राम बंधूच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली। अकोल्यातील आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये विद्यारंभ संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह या पूजेत सहभाग नोंदवत आपल्या शैक्षणिक प्रवासाची मंगलमय सुरुवात केली। अक्षर ओळखीने विद्यार्थ्यांच्या या शिक्षण प्रवासाचा श्री गणेशा झाला। अकोला शहरातील आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये रविवार 12 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता विद्यारंभ संस्कार सोहळा थाटामाटात पार पडला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक आपल्या लहान मुलांसह उपस्थित होते। हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विद्यारंभ संस्कार असून याद्वारे मुलांच्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते। याच पार्श्वभूमीवर शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजनाने झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रार्थना केली। पंडितांच्या मार्गदर्शनाखाली हवन कुंडात आहुती देण्यात आली आणि मंत्रोच्चार करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख करून देण्यात आली आणि मुलांनी पाटीवर अक्षरे गिरवून आपल्या शिक्षणाचा श्री गणेशा केला। याप्रसंगी शाळेचे संचालक दिलीपराजी गोयणका, सौरभ गोयणका, प्राचार्या कुरियाचंद, सीपी आणि उपप्राचार्या श्वेता चोमवाल उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाच्या शेवटी भगवान गणेश आणि गायत्री मातेची आरती करण्यात आली आणि उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला। मंत्रोच्चारामुळे संपूर्ण परिसर भक्तीने न्हाऊन निघाला होता। मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा संस्कार अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व आभार मानले। अपसर्पन्ते भूताय भूता भविष्य विघ्नकर्ता पिशाचाम सर्वदेन पूर्णामिका मध्यमावर अंगुष्ठ। ओम भूर्भुवस्वदेव भूमना पृथ्वीवरिणा तस्यास्ते देवजनी अग्नि पुरोहव्यम। हल्दी कुकु चढ़ाकर अग्नि का पूजन करें। जलम समर्पयामि हरिद्रा कुमकुम द्रव्य सौभाग्य द्रव्य उन्दायिमि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहा। ओम एकदंत। वाशिम तालुक्यातील अडोळी ते सावरगाव या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले होते। मात्र अल्पावधीतच या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत। या भेगांमुळे दररोज अपघात होत असून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे। संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। वाशिम तालुक्यातील अडोली ते सावरगाव दरम्यान नुकत्याच बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत। नवीन रस्ता इतक्या कमी कालावधीतच खराब झाल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। रस्त्यावरील या भेगांमुळे वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला असून अपघातांची शक्यता वाढली आहे। गेल्या काही दिवसात या मार्गावर लहान मोठे अपघातही झाले आहेत। ही परिस्थिती पाहता संतप्त ग्रामस्थांनी रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। ते सावरगाव जिरे रस्त्याचं जे सिमेंट रस्त्याचं 3 किलोमीटरचं काम झालेलं आहे। हे काम अतिशय खराब असं काम झालेलं आहे। ठेकेदारांना रस्ता दुरुस्त करून द्यावा, अन्यथा आम्ही मोठा आंदोलन उभारेल याची जिल्हा प्रशासनानं दखल घ्यावी। अमरावती शहर गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 10 जुगारांना अटक केली आहे। ही कारवाई आज रविवारी कमिला ग्राउंड जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करण्यात आली।
अमरावती शहर गुन्हे शाखेचे पथक बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कारवाई करण्यासाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक कमिला ग्राउंडजवळील अब्दुल जहीर यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत इक्का बादशाह नावाच्या जुगारावर पैशाने हारजीतचा खेळ खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 10 जुगारांना रंगेहात पकडून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खान अमीन उल्लाह खान, शेख इरफान, शेख हाफिज, सय्यद महबूब, सय्यद हसन, मोहम्मद सईद, मोहम्मद इक्बाल, शेख जुनेद, शेख फरीद, गफ्फार खां, उस्मान खां, अली एजाज, अली उस्मान, अब्दुल फईम, अब्दुल करीम, शेख साबिर, शेख हबीब आणि शेगाव येथील रहिवासी अजय अरुण नाईक यांचा समावेश आहे. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 40,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद अफजल आणि नजीमुद्दीन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाशिम जिल्ह्यातील कळंबा महाली परिसरात अत्यंत निर्दयतेने गोवंश भरून नेणाऱ्या 2 ट्रकांवर कारवाई केली. पोलिसांना गुप्त सूत्रांकडून याबद्दल माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून 2 संशयास्पद ट्रक थांबवले. ट्रकांची झडती घेतली असता त्यात 30 गोवंश अत्यंत क्रूरपणे कोंबून नेले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ट्रक जप्त केले आणि 2 आरोपींना ताब्यात घेतले. सय्यद अफजल आणि नजमुद्दीन अशी या आरोपींचे नावे आहेत. या कारवाईत 2 ट्रक, 30 गोवंश आणि इतर साहित्यासह एकूण 40,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक शेखर मस्कर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बाजारपेठेत आंबा, केळी, पपई, खरबूज आणि टरबूज यांसारख्या फळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापारी कच्ची फळे लवकर पिकवण्यासाठी इथिलीन, रायपर्नर यासारख्या रसायनांचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरात विकली जाणारी अनेक फळे नैसर्गिकरित्या पिकवलेली नसून ती कच्ची असतानाच बाजारात आणली जातात. त्यानंतर बंद खोल्यांमध्ये किंवा गोदामांमध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे ती पिकवली जातात. फळांच्या ढिगाऱ्यात इथिलीन, रायपर्नरच्या बाटल्या ठेवून किंवा त्यावर फवारणी करून काही तासातच फळे पिकवली जातात. त्यामुळे ग्राहकांना ही फळे ताजी आणि नैसर्गिक वाटतात. मात्र प्रत्यक्षात ती कृत्रिम पद्धतीने तयार केलेली असतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या रासायनिक प्रक्रियेचा वापर वाढत असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित तपासणी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून नियमित तपासणी झालेली नाही. केवळ तक्रार प्राप्त झाल्यानंतरच कारवाई केली जाते. त्यामुळे बाजारातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे पिकवलेली फळे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यामुळे प्रामुख्याने श्वसनाचे विकार, किडनीचे आजार, हृदयरोग विकार जडण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विरोधी नगरसेवकांच्या गांधीगिरीमुळे सत्तारूढ भाजप नेते अडचणीत. 600 रुपयांच्या घंटागाडीचा मुद्दा स्थानिक पातळीवर चिघळला. वाढत्या तापमानाने अकोलेकर झाले चांगलेच हैराण. रस्त्यावर येणे टाळत अकोलेकरांनी खाल्ली कूलर एसीची हवा. क्रिकेट सटोड्यांच्या बुकीवर पोलिसांचा प्रहार. क्रिकेट सट्ट्यातील छोटे मासे गळाला, बड्या माशांचे पक्षांतर. पहाटेच्या उजेडात गोवंश कत्तलीचा काळा बाजार उद्ध्वस्त. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात धाडसी कारवाई. अर्धवट पिकवलेले आंबे बाजारपेठेत दाखल. सावधान, त्यात तुमच्या आरोग्यासाठी आहेत घातक पदार्थ.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.